Hello everyone, welcome back to the lecture series of States of Matter. Today we will discuss for Dalton's law of partial pressure. So first of all, what is partial pressure? The pressure exerted by an individual gas in a mixture of two or more gases is called partial pressure. So partial pressure म्हणजे काय? एखाद्या गॅसचं जर मिक्सर असेल, एखादं गॅसचं मिक्सर आहे, त्या मिक्सरमध्ये जेवढे गॅस प्रेझेंट आहेत त्या प्रत्येक गॅस कंपोनंटने जो प्रेशर एक्झर्ट केलेला आहे त्याला काय म्हणायचं? पार्शल प्रेशर असं म्हणायचं. इट इज ऑल्सो द प्रेशर दॅट ईच गॅस वुड एक्झर्ट इफ इट वेअर प्रेझेंट अलोन. Dalton's law of partial pressure is stated as the total pressure of a mixture of two or more non-reactive gases is the sum of the partial pressure of the individual gases in the mixture. Okay, so this is the statement of Dalton's law of partial pressure. जे टोटल प्रेशर असणार आहे मिक्सरचा तो कोणाची सम असणार आहे? तर त्या मिक्सरमध्ये जेवढे गॅस कंपोनंट प्रेझेंट आहेत त्या प्रत्येक गॅस कंपोनंटने जो प्रेशर एक्झर्ट केलेला आहे, इंडिव्हिज्युअल गॅसेसने जो प्रेशर एक्झर्ट केलेला आहे त्या प्रेशरची, त्या पार्शल प्रेशरची सम म्हणजे काय असणार आहे? टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर. आणि ते गॅसेस कसे असले पाहिजेत? नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस असले पाहिजेत. ते एकमेकांशी रिॲक्ट होऊन दुसरा कोणताही गॅस फॉर्म होता नाही. ओके, सो दिस इज अ स्टेटमेंट ऑफ डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. नाउ मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डाल्टन्स लॉ. Mathematically, Dalton's law may be expressed as P total is equal to P1 plus P2 plus P3 plus dot dot at constant V and T. म्हणजे जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल आणि कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर मिक्सरचा टोटल प्रेशर हा प्रत्येक गॅस कंपोनंटने एक्झर्ट केलेल्या प्रेशरची सम असते, पार्शल प्रेशरची सम असते. ओके, इथे सांगितलेलं आहे पी टोटल म्हणजे काय असणार आहे? टोटल प्रेशर ऑफ द मिक्सचर. P1, P2, P3 एक्सेट्रा आर द पार्शल प्रेशर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल गॅसेस इन द मिक्सचर. पहिल्या गॅससाठी किंवा फर्स्ट गॅस कंपोनंटसाठी P1 प्रेशर घेतला, सेकंडसाठी P2 घेतला. तर अशा प्रकारे जेवढे गॅस कंपोनंट त्या मिक्सचरमध्ये प्रेझेंट असणार आहेत त्या प्रत्येक कंपोनंटचा पार्शल प्रेशर म्हणजे काय असणार आहे? पी टोटल असणार आहे, म्हणजे मिक्सचरचा प्रेशर असणार आहे. ओके, देन diagrammatic representation of Dalton's law of partial pressure. Okay, on your slide there are three container. For first container pressure is P1, for second container pressure is P2. If we combine these two gases, okay, so the total partial pressure for this third container will be P total is equal to P1, that is partial pressure of gas first, and P2 is the partial pressure for gas second. Okay, and condition is volume and temperature are constant. इथे बघा तीन कंटेनर आहेत. पहिल्या कंटेनर मधल्या गॅसचा प्रेशर काय असणार आहे? P1 असणार आहे. दुसऱ्या कंटेनर मधल्या गॅस मॉलिक्युल्सनी प्रेशर जो एक्झर्ट केलेला असणार आहे तो P2 आहे. आणि जर सपोज ते दोन आपण मिक्स केले, कंबाईन केले आणि तो गॅस आपण या कंटेनरमध्ये जमा केला तर ह्या कंटेनरमधल्या गॅसचा प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर PT काय असणार आहे? P1 प्लस P2. म्हणजे फर्स्ट कंटेनरमधल्या गॅसचा प्रेशर प्लस सेकंड कंटेनरमधल्या गॅसचा pressure. Okay, so this is the diagrammatic representation of Dalton's law of partial pressure. Next, partial pressure and mole fraction. We know that the pressure of a pure gas is given by the ideal gas equation. Okay, आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. कोणता आहे ते? PV is equal to nRT. This is ideal gas
इक्वेशन. ओके, मग जर समजा आपल्याला हे कोणासाठी हवं आहे, वी वॉन्ट दिस एक्सप्रेशन ऑर रिअरेंज दिस इक्वेशन फॉर प्रेशर व्हॅरिएबल. प्रेशर व्हॅरिएबलसाठी जर आपल्याला हे इक्वेशन रिअरेंज करायचं असेल तर कसं येणार, आर टी डिवाइड बाय व्ही. ओके, अशा प्रकारे ते प्रेशर व्हॅरिएबलसाठी आपण लिहू शकतो. दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. वी नो दॅट द प्रेशर ऑफ अ प्युअर गॅस इज गिवन बाय दी आयडियल गॅस इक्वेशन. प्युअर गॅससाठी आपण प्रेशर कोणत्या इक्वेशनने देतो, आयडियल गॅस इक्वेशनने. हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. आपल्याला जर प्रेशर हवा असेल तर हा व्ही इथे जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो इकडे जाताना काय होईल, डिव्हाइडमध्ये जाईल. ओके, इथे बघा सांगितलेलं आहे, अशा प्रकारे ते एक्सप्रेशन आलेलं आहे. इथे बघा जे आता मी लिहिलेलं ते इक्वेशन इथे आहे, पी इज इक्वल टू एन आर टी डिवाइड बाय व्ही. बट in case of Dalton's law, condition is volume and temperature must remain constant. So as here temperature and volume are constant, R is gas constant, it means pressure is directly proportional to number of moles. बरोबर ना, इथे व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आर गॅस कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मग प्रेशर काय असणार आहे, कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, एनशी. डायरेक्टली प्रोपोर्शनल का, तो अंशामध्ये आहे म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनल. जर छेदामध्ये असतं तर काय असतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, consequently the pressure of an individual gas in a mixture of gases is proportional to its amount in that mixture. n म्हणजेच amount or number of moles. This implies that the total pressure of a mixture of gases at constant volume and temperature is equal to the sum of the pressure that individual gas exert in the mixture, and this is Dalton's law of पार्शल प्रेशर. ओके, त्या मिक्सचरमध्ये असणाऱ्या गॅस, इंडिव्हिज्युअल गॅसने जो एक्झर्ट केलेला असणारे प्रेशर त्याला काय म्हणायचं, टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर म्हणायचं. आणि हाच काय आहे, डाल्टनचा लॉ आहे. ओके, द पार्शल प्रेशर of individual gases can be written in terms of ideal gas equation as follows. Now observe here, partial pressure for individual gases written in the form of ideal gas equation. इथे कसं लिहिलेलं आहे बघा, पार्शल प्रेशर प्रत्येक गॅस कंपोनंटसाठी, इंडिव्हिज्युअल गॅसेससाठी काय केलेलं आहे, पार्शल प्रेशर लिहून घेतलेलं आहे. जर सपोज एक इंडिव्हिज्युअल गॅस आहे, फर्स्ट इंडिव्हिज्युअल गॅस आहे, त्याच्यासाठी P1 प्रेशर घेतला. सेकंड गॅससाठी काय केलं, P2 घेतलं. P3 थर्ड गॅससाठी. ओके, मिक्सचरमध्ये जेवढे गॅस कंपोनंट प्रेझेंट आहेत, जेवढे इंडिव्हिज्युअल गॅसेस प्रेझेंट आहेत, त्या प्रत्येकासाठी आपण असं P1 P2 P3 घेणार आहोत. आणि N1 N2 N3 का घेतले आहेत, तर ते काय आहेत, अमाऊंट आहे. ओके, त्याच्यामुळे आपण ते प्रत्येक गॅससाठी अमाऊंट चेंज होणार आहे. पण इथे आर टी डिवाइड बाय व्ही ही जी टर्म आहे ती प्रत्येक गॅस कंपोनंटसाठी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर मग पी टोटल काय लिहू शकतो आपण, ह्या प्रत्येक प्रेशरची बेरीज म्हणजे काय असणार आहे, पी टोटल असणार आहे. बरोबर ना, पी टोटल म्हणजे काय असतं, P1 प्लस P2 प्लस P3 अँड सो ऑन. ओके, मग आता P1ची व्हॅल्यू काय आहे, ही आहे, मग ती इथे ठेवली. त्याच्यानंतर P2ची व्हॅल्यू ही आहे, ती इथे भरलेली आहे. P3ची व्हॅल्यू ही आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण पी टोटल लिहून घेतलेला आहे. आता बघा नेक्स्ट काय आहे बघा, इज इक्वल टू आर टी डिवाइड बाय व्ही इन ब्रॅकेट N1 प्लस N2 प्लस N3 डॉट डॉट डॉट. म्हणजे प्रत्येक टर्ममधून आर टी व्ही ही जी टर्म आहे ती काय केलेली आहे, कॉमन घेतलेली आहे. ओके, आता आणि N1 प्लस N2 प्लस N3 साठी आपण काय लिहू शकतो, N टोटल लिहू शकतो. बरोबर ना, जेवढे गॅसेस प्रेझेंट आहेत त्या प्रत्येकाच्या मोल्सची बेरीज घेतलेली आहे. ओके, म्हणून ते एन टोटल. मोल फ्रॅक्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल गॅस इन द मिक्सचर इज गिव्हन बाय दी इक्वेशन. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, ओके, आपण कोणाचं रिलेशन बघतोय इथे, मोल फ्रॅक्शन बरोबर रिलेशन बघतोय.
ओके, पार्शल प्रेशरचं रिलेशन मोल फ्रॅक्शन बरोबर बघतोय. आता आपल्याला इथे मोल फ्रॅक्शन ही टर्म इंट्रोड्यूस करायची आहे. तर त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की व्हॉट इज द मीनिंग ऑफ मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, ज्याच्यासाठी आपल्याला मोल फ्रॅक्शन काउंट करायचं आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स डिव्हाइड बाय जेवढे कंपोनंट त्या सोल्युशनमध्ये किंवा मिक्सचरमध्ये प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांचे मोल्स याची सम, त्या सगळ्यांच्या मोल्सची सम म्हणजे मोल फ्रॅक्शन असतं. बघा, समजलं नसेल तर इथे बघा. ओके, फर्स्ट कंपोनंटसाठी मला काय करायचं आहे, मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. फर्स्ट कंपोनंट आहे म्हणून मी मोल फ्रॅक्शनचं साईन हे आहे एक्स. ओके, फर्स्ट कंपोनंटसाठी काढायचं आहे म्हणून मी x1 घेतलं. आता फर्स्ट कंपोनंटचं काढायचं आहे म्हणून मग त्याच्यासाठी नंबर ऑफ मोल्स काय असणार आहेत, n1 असणार आहे. फर्स्ट आहे म्हणून 1 n1 आणि डिव्हाइड बाय काय येणार, जेवढे गॅस कंपोनंट त्या मिक्सचरमध्ये प्रेझेंट आहेत त्या प्रत्येकाच्या नंबर ऑफ मोल्सची बेरीज. मग फर्स्ट कंपोनंटसाठी काय असणार आहे n1, सेकंड कंपोनंटचे नंबर ऑफ मोल्स काय असणार आहेत n2, नंतर n3 अँड डॉट डॉट डॉट. ओके, तर अशा प्रकारे आपण मोल फ्रॅक्शन लिहितो. मग इथे काय होईल बघा, हे रिअरेंज केल्यावर n1 आणि हे आपण काय लिहू शकतो, n टोटल लिहू शकतो. ओके, आता फ्रॉम इक्वेशन 10.21 आपण 10.21 नुसार काय लिहू शकतो, इक्वेशन नंबर 10.21. सी हियर व्हॉट इज द इक्वेशन 10.21. P1 इज इक्वल टू n1 इंटू RT डिवाइड बाय V असं दिलेलं आहे इक्वेशन. मग आपण काय करणार आहोत, इथे ही जी टर्म आहे RT डिवाइड बाय V ही टर्म या बाजूला नेणार आहोत. मग ती इथे कशामध्ये होती, मल्टिप्लिकेशनमध्ये होती, तिकडे जाऊन काय होणार आहे, ती डिव्हाइडमध्ये जाणार आहे. म्हणजे n1 इज इक्वल टू P1 डिवाइड बाय RTV असं आपल्याला मिळणार आहे फ्रॉम इक्वेशन 10. ऑब्झर्व हियर. ओके, इथे टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशनचं साईन दिलेलं आहे पण ते मल्टिप्लिकेशनचं साईन नाही आहे, तिथे डिव्हाइडमध्ये जाणार आहे ती टर्म. प्रिंटिंग मिस्टेक आहे बुकमध्ये. देअरफॉर n1 इज इक्वल टू P1 डिवाइड बाय RTV. अँड मग n टोटल काय येईल, जसं n1 इज इक्वल टू P1 डिवाइड बाय RTV तसंच n टोटल बरोबर आपण काय लिहू शकतो, P टोटल डिवाइड बाय RTV. Now put these values in this equation. x1 is equal to n1 divided by n total मध्ये ह्या आता काढलेल्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही इक्वेशनमध्ये त्या किमती भराल त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारे मिळेल. सो दिस टर्म्स will get cancel and you will get x1 is equal to P1 divided by P total. Now rearrange this equation. We want partial pressure. Okay, so write this term here. This term is in division, so it will become multiplication. ओके, इथे जाऊन ती काय होणार आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आहे. x1 इंटू P टोटल होणार आहे. म्हणजे पार्शल प्रेशर हे मोल फ्रॅक्शनशी कसं रिलेटेड असतं, तर partial pressure of a gas is obtained by multiplying the total pressure of mixture by mole fraction of that gas. बरोबर ना, मोल फ्रॅक्शन इंटू मिक्सरचा जेवढा टोटल प्रेशर असणार आहे म्हणजे काय असणार आहे, ते तुमचा पार्शल प्रेशर फॉर गॅस कंपोनंट असणार आहे. आता तुम्ही ज्याचं मोल फ्रॅक्शन घ्याल त्याच्यासाठी तुम्हाला काय मिळेल, पार्शल प्रेशर मिळेल. इथे P1 इज इक्वल टू x1 इंटू P टोटल आहे. म्हणजे इथे फर्स्ट गॅस कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन घेतलेलं आहे आणि त्याला काय केलेलं आहे, P टोटलने मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यावेळी तुम्हाला P1 मिळतं, पहिल्या गॅस कंपोनंटचा पार्शल प्रेशर. ओके, सो इन दिस वे यू कॅन फाइंड आउट दी partial pressure for individual gas component. Okay, now here is problem based on this law, Dalton's law for the partial pressure. A mixture of 28 gram N2, 8 gram He and 40 gram Ne has 20 bar pressure. What is the partial pressure of each of these gases? प्रत्येकाचं तुम्हाला मास दिलेला आहे आणि तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे, पार्शल प्रेशर विचारलेला आहे.
तर आपल्याला प्रत्येक गॅस कंपोनंटचं पार्शियल प्रेशर काउंट करण्यासाठी आपल्याला आधी मोल फ्रॅक्शन माहीत असलं पाहिजे एक्स. कारण का रिलेशन काय आहे, मोल फ्रॅक्शन इंटू वेट. हे असं बघा इथे मोल फ्रॅक्शन इंटू काय असतं, पी टोटल. पी टोटल म्हणजे मिक्सरचा प्रेशर, टोटल प्रेशर किती आहे ते, बरोबर ना. तुम्हाला टोटल प्रेशर दिलेला आहे मिक्सरचा 20 बार प्रेशर आहे. आणि हे काय असणार आहे इथे पार्शल प्रेशर. P1 असेल तर इथे तुम्ही x1 घेणार आहात, P2 असेल तर इथे काय घेणार आहात, x2 इंटू पी टोटल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला आधी मोल फ्रॅक्शन काउंट केलं पाहिजे. मोल फ्रॅक्शन काउंट करण्यासाठी आपल्याला काय लागतं, नंबर ऑफ मोल्स लागतात. x1साठी कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपण काय करतो, n1 प्लस n1 डिवाइड बाय, आता किती कंपोनंट प्रेझेंट आहेत, 3 गॅस कंपोनंट आहेत, बरोबर ना. और गॅसेस आहेत, 3 गॅसेस प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. N2 आहे, HE आहे आणि NE आहे. मग त्या प्रत्येकासाठी तिघांचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही काय करणार आहात, इथे सम करायचे आहे. तिघांना फर्स्ट गॅस कंपोनंटसाठी किंवा फर्स्ट गॅससाठी दॅट इज N2 साठी तुम्हाला काय मिळणार आहे, मोल फ्रॅक्शन मिळणार आहे. त्याच्यानंतर N2 साठी कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथे N2 येणार आणि इथे x2 येईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. पण हे N1 आणि N2 N3 कसं काउंट करायचं, तर याच्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिव्हाइड बाय मोलार मास. हे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज सांगताना शिकवताना मी सांगितलेलं होतं की नंबर ऑफ मोल्स इज रिलेटेड विथ दी मास बाय दी रिलेशन n इज इक्वल टू मास इन द ग्रॅम डिव्हाइड बाय मोलार मास इन द ग्रॅम. मग तुम्हाला मास दिलेलंच आहे ऑलरेडी. ओके, इथे मास दिलेला आहे ग्रॅममधलं. आता काय फाइंड आउट करायचे, तुम्ही मोलार मास सांगणार आहे मी तुम्हाला काय असतं त्यांच्यासाठी, आणि मग तुम्ही ते कॅल्क्युलेट करायचे आहेत नंबर ऑफ मोल्स. ओके, इथे फॉर्म्युला लिहून घेतला आहे नंबर ऑफ मोल्ससाठीचा. मग N2 साठी जर तुम्ही नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत तर N2 इज इक्वल टू 28 ग्रॅम. हे बघा इथे त्यांनी दिलेलं आहे. ओके, 28 ग्रॅम ऑफ N2 डिवाइड बाय 28 ग्रॅम पर मोल. आता हे 28 ग्रॅम का घेतलेलं आहे, त्याचं मोलार मास आहे, त्या N2चं काय आहे ते मोलार मास आहे. ओके, इज इक्वल टू 1 मोल. जर हा भागाकार केला तर 1 मोल येईल. त्याच्यानंतर HE साठी काय दिलेलं आहे, 8 ग्रॅम ऑफ HE आहे, म्हणून मास 8 ग्रॅम डिवाइड बाय 4 ग्रॅम पर मोल. 4 हे HEचं काय आहे, ॲटॉमिक मोलार मास आहे. ओके, त्याच्यानंतर मग हा जो रेशो सॉल्व केला तरी तुम्हाला 2 मोल मिळेल. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ NE. इथे बघा इथे 28 घेतलेला आहे, पण ते 28 नाही आहे, ॲक्च्युली 20 आहे, ते 20 आहे. ओके, मग हे जर सॉल्व केलात तर तुम्हाला इथे 2 मोल मिळेल. अशा प्रकारे तुम्ही नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करू शकता. कसं बघा, N2 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ N2 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स किती प्रेझेंट आहेत तिथे ते घ्यायचं आहे. मग N2चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 मोल. आपण काउंट केलेलं आहे ते बघा, N2 किती आहे इथे 1 मोल. मग ते तुम्ही लिहायचं आहे, N2 1 मोल डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन द मिक्सचर. N2 साठी 1 आहे, नंतर HE साठी 2 आहे आणि लास्ट NE साठी 2 आहे. मग याची बेरीज करायची N टोटल म्हणजे, मग ते काय येणार आहे 1 डिवाइड बाय 5. सेम फॉर हेलियम अँड निऑन. तर तुम्हाला इथे अशा प्रकारे मोल फ्रॅक्शन ऑफ N2 HE आणि NE मिळेल. त्याच्यानंतर लास्ट स्टेप काय आहे, कॅल्क्युलेट द पार्शल प्रेशर. इथे तुम्ही पार्शल प्रेशर काउंट करू शकता. कसं काय, तर तुम्हाला हे रिलेशन माहिती आहे की पार्शल प्रेशर इज रिलेटेड विथ मोल फ्रॅक्शन बाय दिस रिलेशन. ओके, x इंटू पी टोटल. मग पी टोटल दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये 20 बार आहे.
आणि प्रत्येकासाठी जे मोल फ्रॅक्शन आलं ते तुम्ही इथे मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे जे आहे पार्शल प्रेशर. प्रत्येक इंडिव्हिज्युअल गॅस कंपोनंटसाठी तुम्हाला काय मिळणार आहे, पार्शल प्रेशर मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा जो प्रॉब्लेम आहे तो 3 स्टेप्समध्ये सॉल्व करायचा आहे. ओके, थँक्यू.